रितेश जाधवची गडी बाद करण्यात नक्की त्याला यश येत नाही, परंतु मोठे फटके हे पहिल्या षटकात रोखले जात. मग या दुसऱ्या षटकासाठी कोण येतोय तो श्रीधन वॉरियर्स शिरोडा क्रिकेट संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी. नो मॅच लँडमध्ये चेंडू जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. जोपर्यंत फेक होते कव्हर पॉइंट वरनं 2 धावा सहजगत्या दोन्ही फलंदाज ते पूर्ण करत 9 धावा धावफलकावर दुसरं षटक. सामना 6 षटकांचा. यातील विजेता संघ यानंतरचा सामना होईल तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाबरोबर. सुरू असलेल्या सामन्यातील विजेता संघ हा त्या संघाबरोबर सामना खेळेल, परंतु त्या अगोदर बघूया काय घडतंय. प्रथमेश राऊंड विकेट. अपकटर चेंडू सुरेख फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू जातोय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावांसाठी. थोडीशी बातचीत यष्टीरक्षक आणि गोलंदाज या दोन दरम्यान दिसते. मैदानात गोलंदाज सज्ज होते प्रथमेश. खोलवर टप्प्याचा चेंडू पायचीसाठी एक जोरदार अपील. थोडासा लेग स्टंपला चेंडू सोडून जाणारा. एकेरी धाव दोन्ही फलंदाज हे पूर्ण करतायत. पंचांचा इशारा होत नाही म्हणजे बहुधा चेंडू बॅटला लागल्यानंतर बहुधा पायावर आदळतोय, त्यामुळेच पंचांचा काही इशारा होत नाही. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते. 14 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात थोडीशी संत सुरुवात सावध सुरुवात. या षटकात मात्र धावा बघायला मिळत आहेत त्या मैदानात न्यासपोर्ट किरवाडी क्रिकेट संघाकडून. अल्टीपल्टीचा फटका. चेंडू जातो पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे. षटकार 6 धावांसाठी. या षटकानंतर गोलंदाज महागडा ठरतोय तो प्रथमेश. चेंडू पुन्हा मैदानात येतोय. खूप खूप धन्यवाद.
आखो टप्प्याचा चेंडू एक शॉर्ट आर्म पोल मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय झेल टिपला जात पहिला गडी हा तंबू मध्ये परततोय. ठीक आहे. एक शॉर्ट पिच चेंडू पुलचा फटका परंतु एक अप्रतिम झेल टिपला जात पॉवर प्लेची सुरुवातीची 2 षटकं धावफलक 20 धावा एक गडी बाद. सचिन टाक्करला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात आलाय तो पवन तांडेल. गोलंदाजीत बदल झालाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसऱ्या षटकात गोलंदाज सज्ज होतोय तो अभिषेक सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. गोलंदाज अभिषेक शिरोडकर सज्ज होतोय. समोर फलंदाज आहे तो सचिन टाक्कर. नॉन स्ट्रायकर इनला नवीन फलंदाज आलाय तो पवन तांडेल. 2 षटकं समाप्त झालीत. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 10 धावा जमवत 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. न्यासपोट केरवडे क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना शपलवर टोलवायचा प्रयत्न थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करतायत. अवांतरचा इशारा होतोय. एकेरी धावेची भर ही धावसंख्येत पडते 21 धावा एक गडी बाद. सुरेख फटका एक बैठक फटका बघूया. बऱ्याच वेळ चेंडू हवेत. स्कॉरलेग बाउंड्री वरना क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूची परती होते 2 धावा दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतायत. 2 धावांची भर ही धावसंख्येत पडते. डीप कव्हर पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय तो सीमा पार चौकार 4 धावांसाठी. आकडा दिसतोय गोलंदाजीत तो अभिषेक शिरोडकर आपल्या बॉलिंग मार्कवर.
डावकुरा गोलंदाज, डावकुरा फलंदाज, समोर खेळून काढलाय, लॉंग ऑन बाउंड्रीवर येतोय, चेंडू उचलतोय, दर्शन चेंडूची प्रती करतोय, एक धाव. दोन्ही फलंदाज हे सहजगत्या पूर्ण करतात. या एकेरी धावेच्या मदतीने निम्म्या षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आलीत या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचतोय तो 34वा. एक गडी बाद. गोलंदाजीत बदल होतोय. पुन्हा एकदा रितेश यादव सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक दुसरं, संघाकडून चौथं. कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होतोय. ऐकूया आवाज राज माकले याचा. थैंक यू सर अशोक नाइक जी। और इसके बाद जो कि चौथा ओवर, खुद का दूसरा ओवर लेके, जो कि ज्यादातर हमारे कॉम बॉक्स में साथ हमारे साथ साथ रहते हैं, लेकिन इस बार मात्र अपने घरेलू मैदान के ऊपर रितेश यादव जो कि स्क्रीन के ऊपर आता हुआ सामने के छोर से देखा जाए तो एक लाजवाब बल्लेबाजी का प्रदर्शन जो कि सलामी बल्लेबाज की हैसियत से अभी तक देखने के लिए मिलता हुआ सचिन टाक्कर की तरफ से। तो दूसरे छोर से जो कि जिसे A1 पवन कहा जाता है, इस साल मात्र बेहतरीन फॉर्म में जो कि पवन तांडेल नॉन स्ट्राइक के ऊपर देखने के लिए मिलता हुआ। पहली गेंद जो कि बिंद गेंद समाप्त होती हुई आगे आए चहलकदमी की, वहां पे जरूर मारना चाह रहे थे गेंदबाज के सिर के ऊपर से, लेकिन हल्की से लेमनिश लगी। स्लिप की दिशा में जो कि फील्डर वहां पे मौजूद था। एक रन जो कि दोनों बल्लेबाज मुकम्मल करते हुए इसे 1 के साथ रन संख्या आगे परावर्तित होती हुई 35 के ऊपर पहुंचती हुई। अच्छी शुरुआत यहाँ पे जो कि मिलती हुई नया स्पोर्ट्स केरवाड़ा टीम को इस महत्वपूर्ण मुकाबले में जो कि करो या मरो वाला चलता हुआ इस दत्त माउली मैदान के भीतर इस आज का जो कि तीसरे दिन का जो कि चौथा मुकाबला, दोपहर का समय, हवा के झोंके जो कि इस मैदान के ऊपर मंडराते हुए, और उसी हवा के झोंकों का जो कि यहाँ पे फायदा मेरे ख्याल से राइट हैंडर बैटर को होता हुआ फिर से एक बार जो कि अंपायर के दाएं तरफ से पवन तांडेल के लिए। इस बार अच्छी गेंद थी, लाजवाब गेंदबाजी, हल्की से लेमलिश लगी, चकाया वहां पे जो कि पवन तांडेल को, जो कि साल बेहतरीन फॉर्म में, लेकिन इस बार मात्र थोड़े से निराश होकर जरूर मारना चाह रहे थे, सम्मान देना चाह रहे थे उस गेंद को, लेकिन चुम्मा जो कि लेती हुई गेंद बल्ले का और सीधे विकेट के पीछे विकेट कीपर के दस्तानों में समाप्त होती हुई दूसरे विकेट का पतन होता हुआ। कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 35 रन। तांडेल की बारी यहाँ पे समाप्त होती हुई बड़ा झटका जो कि लगता हुआ इस पहले बल्लेबाजी करते हुए जो कि टॉस जीतकर फील्डिंग का फैसला श्रीधर और यश शिरोड़ा का, और दावत दी थी, आमंत्रित किया हुआ यहाँ पे बल्लेबाजी के लिए नेहा स्पोर्ट्स केरवाड़ा टीम को। शुरुआत में जो कि अच्छी यहाँ पे जो कि थोड़ी सी पार्टनरशिप बनती हुई दिखी हरीश भट्टा और सचिन टाक्कर के भीतर। उसके बाद जो कि अंतिम दूसरे ओवर के अंतिम गेंद के ऊपर हरीश भट्टा जो कि चलते बने, उसके पीछे पीछे मात्र 1 रन यहाँ पे बनाते हुए पवन तांडेल भी अपने खेमे में लौटता हुआ। अच्छी गेंदबाजी, नफीतुली गेंदबाजी का प्रदर्शन इस चौथे ओवर में देखने के लिए मिलता हुआ। अभी तक 3 गेंदें समाप्त होती हुई, इस बार हल्के से एक लॉफ्टेड शॉट स्ट्रेट ऑफ द ग्राउंड देखने के लिए मिलता हुआ आते आते जो कि गौरव आरामदेकर के बल्ले से। इस 1 के साथ गौरव आरामदेकर ने अपने खुद का यहाँ पे खाता खोला। 4 गेंदों का खेल खत्म होता हुआ चौथा ओवर प्रगति पथ पर, अभी भी 2 गेंदें बाकी इस ओवर की, और कुल रन संख्या बनती हुई 36 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर नेहा स्पोर्ट्स केरवाड़ा टीम की। लेफ्ट हैंडेड और राइट हैंडेड का कॉम्बिनेशन जो कि मैदान के भीतर इसी वजह से थोड़ी सी फील्डिंग की सजावट देखने के लिए मिलती हुई।
इस बार फिर से यहाँ पे थोड़े से शफल होके अंदर जरूर आए, टिप्पा गिरने के बाद गेंद जो कि काटा बदलती हुई अंदर आई हुई, जो कि गेंद के ऊपर जरूर वहां पे प्रयास किया था मारने का, लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। डॉट गेंद जो कि निकलती हुई, यानी लाजवाब बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन जो कि इस महत्वपूर्ण चौथे ओवर में देखने के लिए मिलता हुआ, जो कि रितेश यादव की तरफ से श्रीधर वॉरियर्स शिवड़ा के लिए। अंतिम गेंद यहाँ पे स्कूप का, यहाँ पे जो कि शॉट निकलता हुआ सचिन टाकर के बल्ले से, और गेंद जो कि धीमी 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 धीरे 4 रनों के लिए और निकलती हुई, इस 4 के साथ रन संख्या जो कि आगे बढ़ती हुई 40 जो कि हालात 4 ओवर का यहाँ पे खेल समाप्त होता हुआ, अंतिम 2 ओवर का खेल बाकी इस मैदान के भीतर। खत्म होने के बाद जो कि रन संख्या कुल मिला के हमारे साथी मित्र राजेश जो कि बताते हुए 40 जो कि हालात 2 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद के ऊपर सचिन टाकर के बल्ले से निकलता हुआ इस इनिंग का जो कि 5वां चौका, और इसके पहले जो कि एक छक्का यहाँ पे लगाया था हरीश बट्टा ने, उसी के बदौलत रन संख्या एक सुस्थिति में 10 के स्ट्राइक रेट से यहाँ पे इस मैच में यहाँ पे इस बारी को आगे बढ़ाती हुई नया स्पोर्ट्स वॉरियर्स केरवड़ा के बल्लेबाज। 5वां ओवर प्रगति पथ पर गेंदबाज जो कि एक युवा गेंदबाज स्क्रीन के ऊपर आता हुआ अंपायर के दाएं तरफ से आयुष जो कि देखने के लिए मिलता हुआ। सामने की शोर से देखा जाए तो एक राइट हैंडेड बैटर है जो कि गौरव आराउंडेकर के लिए। आयुष की पहली गेंद इस बार मात्र थोड़े से सफल हुए, गेंद जो कि मिड ऑन की दिशा में जरूर वहां पे शायद और उस मौके को वहां पे बुनाया, गेंद आकाश में और आंखों के ऊपर सूर्य प्रकाश में, लेकिन अंतिम क्षण के ऊपर लाजवाब कैच वहां पे देखने के लिए मिलता हुआ प्रथमेश की तरफ से, और गौरव आराउंडेकर की बाहरी से यहाँ पे समाप्त होती हुई 3रे विकेट का झटका। गौरव बैक टू द पैविलियन। एक के ऊपर गौरव आराम लेकर अपने खेमे में लौटता हुआ और गौरव की जगह लेने के लिए धीरे धीरे मैदान के भीतर जो कि कदम रखता हुआ कप्तान जो कि हरी चोपड़ेकर। 5वां ओवर प्रगति पथ पर पहली गेंद के ऊपर सफलता जो कि दिलाता हुआ ये युवा गेंदबाज जो कि इसमें टैलेंट जो कि भरा हुआ आयुष स्क्रीन के ऊपर पहली गेंद थी, थोड़े से सफल होके मिड ऑन की दिशा में एक हवाई फायर जरूर किया था अंतिम क्षण में जो कि प्रथमेश का लाजवाब कैच। इस बीच थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी, जरूर मारना चाह रहे थे, अपील जरूर किया था वहां पे जो कि अंपायर किशोर नाना नाइक के पास, लेकिन नकारा, जिसमें उत्साह ज्यादा भरोसा कम, और उसी के बदले यहाँ पे मेरे ख्याल से कपल रन यानी 2 रन खाते में जुड़ते हुए इस 2 के साथ रन संख्या 42 के ऊपर पहुंचती हुई। जरूर यहाँ पे अच्छी गेंद थी, लाजवाब जड़ में हुई डाली हुई गेंद, थोड़ी सी लोअर फुल टॉस गेंद थी, हल्के से खेलना चाह रहे थे मिड ऑन की दिशा में, लेकिन विकेट के पीछे थोड़ी सी खराब थ्रो और उसी के बदौलत 2 रन जो कि खाते में जुड़ते हुए। आयुष की अगली गेंद इस बार मात्र हवाई फायर जो कि हो मोबाईल ऐवजी बॅटला चार्जिंग करून आला की काय, हरी चेंडूला ठोक ठोक ठोकतोय, येतोय षटकार। कि देखने के लिए मिला हरि के बल्ले से जिस प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता, एक कप्तानी पारी जो कि खेलता हुआ हरि चोपड़ेकर मैदान के भीतर। 3 गेंदों का खेल खत्म होता हुआ इस बार फिर से एक हवाई फायर गेंद जो कि सीधे हमारी
प्रेजेंटेशन बॉक्स के और दूसरा लगातार छक्का जो कि हरि के बल्ले से निकलता हुआ और इनाम जो कि रखा है होटल आरवलेश्वर के जो कि मालिक सम्माननीय श्री योगेश मसूरकर और आभा मसूरकर की तरफ से लगातार 3 छक्कों के लिए 1,500 रुपयों का। और उस इनाम का जो कि इस गेंद के ऊपर पता चलेगा हकदार हरि चोपड़ेकर बन पाता है नहीं। 2 लंबे छक्के और अगली गेंद फिर से एक बार एक हवाई फायर, 3 गेंदे 3 छक्के और इनाम का जो कि हकदार बनता हुआ कप्तान हरि चोपड़ेकर नया स्पोर्ट्स केरवाड़ा की तरफ से बॉल बचाया है जो कि पहली गेंद के ऊपर सफलता जरूर प्राप्त की थी जो कि आयुष ने चलता बनाया था वहां पे गौरव आराउंडेकर को। लेकिन उसके बाद जो कि हरि नाम का तूफान जो कि मैदान के भीतर दाखिल होता हुआ 3 जो कि सनसनाते धमाकेदार लाजवाब बेमिसाल छक्के लगते हुए हरि के बल्ले से कुल मिला के रन संख्या जो कि 60 के ऊपर पहुंचती हुई। अंतिम गेंद प्रगति पथ पर आयुष फिर से एक बार हरि के लिए। इस बार अच्छी गेंद थी, अच्छी वापसी वहां पे जड़ में डाली हुई गेंद विकेट के सामने पाए गए और हमारे अनुभवी जो कि ऑफिशियल सर नाना नाइक का उंगली जो कि आसमान की तरफ यहाँ पे उठती हुई। चौथे विकेट का पतन होता हुआ कुल मिला के रन संख्या 5 ओवर का खेल खत्म होने के बाद 60 जो कि हालात पहले बल्लेबाजी करते हुए नया स्पोर्ट्स केरवाड़ा टीम के डीजे बनती हुई 60 जो कि हालात अंतिम ओवर प्रगति पथ पर स्लॉग ओवर का जो कि कप्तान ने भरोसा इस अंतिम 6 गेंदों के लिए दिखाया है अभिषेक के ऊपर। इसके पहले वाले 5वें ओवर में एक तूफान जो कि आता हुआ हरि नाम का और उस तूफान को मात्र अंतिम गेंद के ऊपर यहाँ पे ठंडा किया आयुष ने। और अंतिम ओवर प्रगति पथ पर पहली गेंद इस अंतिम ओवर की 6ठा ओवर सचिन टक्कर के लिए। इस बार थोड़े से अपने मात्र रनिंग मार्ग पर चुके, वहां पे थोड़ी सी फील्डिंग की सजावट मेरे ख्याल से देखने के लिए मिलती हुई फिर से एक बार। और देखा जाए तो जो इनाम रखा था होटल आरवलेश्वर के जो कि मालिक श्री योगेश मसूरकर और आभा मसूरकर ने, उस इनाम का जो कि हकदार कप्तान हरि चोपड़ेकर इस प्रतियोगिता में यहाँ पे मिलता हुआ। फिर से एक बार यहाँ पे थोड़ी सी शपल हुए स्कूप का यहाँ पे स्ट्रोक देखने के लिए मिलता हुआ। लगातार मेरे ख्याल से इस इनिंग का 6ठा जो कि चौका लगता हुआ सचिन के बल्ले से लाजवाब पारी, सोची समझी वाली शानदार पारी जो कि यहाँ पे चलती हुई मैदान के भीतर। सलामी बल्लेबाज की हैसियत से अभी तक जो कि सचिन टाक्कर इस मैदान में अपने जो कि बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाता हुआ कुल मिला के रन संख्या बनते हुए 64 रन। पहली गेंद के ऊपर जो कि अभिषेक की थी हल्के से शपल हुए और गेंद जो कि निकलती हुई 1 बाउंस 2 बाउंस 4 रनों के लिए। अंतिम ओवर प्रगति पथ पर पहले गेंद का खेल खत्म होने के बाद फिर से अपने रनिंग मार्ग पर जो कि अभिषेक सामने जो कि सचिन टक्कर के लिए। इस बार एक लॉफ्टेड शॉट का काउ कॉर्नर की दिशा के और 4 रनों के लिए निकलता हुआ छत्रपतींचा छावा आणि येतायत 4 धावा। जो कि 2 लगातार चौके, इसके पहले वाले ओवर में हरी चोपड़ेकर के बल्ले से 3 शानदार छक्के देखने के लिए मिले और इस बार मात्र फिर से एक बार सचिन टाक्कर के बल्ले से 2 लगातार चौके। फिर से एक बार तैयार अभिषेक इस ओवर की इस अंतिम स्लॉग ओवर की तीसरी गेंद लेके सचिन टाक्कर के लिए अंपायर के दाएं तरफ से।
इस बार फिर से आगे आए गेंदबाज के बगल में से हमारे कमेंट्री कक्ष के सामने है तीसरा चौका लगता हुआ। जिस प्रकार यहाँ पे हरी चोपड़े करने 3 लगातार छक्के यहाँ पे लगाए थे और इनाम का जो कि हकदार बना था, इस बार मात्र सचिन टाकर चहलकदमी की आगे आए और सीधे हमारे कॉम बॉक्स के तरफ निकलता हुआ ये तीसरा चौका। फिर से एक बार थोड़ी से चप्पल जरूर हुए थे, मारना चाह रहे थे, हल्के से लेमनिश लगी विकेट के पीछे जो कि विराज सारंग गेंद के ऊपर आते गैदर करते, रनिंग की कोई गुंजाइश नहीं। गेंद जो कि डॉट गेंद यहाँ पे समाप्त होती हुई, यानी अभी भी मात्र 2 गेंदों का खेल बाकी इस इनिंग का जो कि चलता हुआ श्रीधन और ये शिरोड़ा वर्सेस नया स्पोर्ट्स केरवाड़ा के बीच में। फिर से यहाँ पे फुल टॉस गेंद थी लेकिन कनेक्शन थोड़ा सा खराब रहा। कवर की दिशा में वहां पे मिस फील्ड देखने के लिए मिली और उस मिस फील्ड के बदले जो कि चौथा चौका लगता हुआ इस ओवर में, यानी लाजवाब पारी जो कि अभी तक 50 रन पूरे करने का मौका जो कि सचिन टाकर को 47 रन जोनी ने बनाए थे, लेकिन अंतिम गेंद के ऊपर एक लाजवाब कैच जो कि फिर से एक बार प्रथमेश के झोले में देखने के लिए मिलता हुआ। इसी के साथ इस बारी की समाप्ति होती हुई कुल मिला के रन संख्या जो कि बनती हुई 73 रन, 76 रन धाव संख्या होती ती 76 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि 77 धावांचं लक्ष ठेवतोय तो नेहा स्पोर्ट्स केरवाडा संघ श्रीधन ऑरियस शिरोडा संघासमोर। यानंतर आमच्या कॉम बॉक्स मध्ये बदल होतोय, ऐकूया आमचे साथी समालोचक सर नाना परब।
बघतायत ते राज माकलेंच्या माध्यमातून. आणि जे पारितोषिक लावलं होतं हॉटेल आरवलीश्वर आरवली श्री शांताराम उर्फ आबा मसूरकर याचकडनं सलगच्या 3 षटकारासाठी रोख रुपये 1500 आणि याचा आतापर्यंत मानकरी ठरलाय तो हरी चोपडेकर. नेस्पोर्ट क्रिकेट संघाचं कर्णधार हरी चोपडेकर या 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि हरी चोपडेकर तुला खरोखरच मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो, कारण स्पर्धा आपलीच आहे आणि त्याचबरोबर जे यूट्यूब लाईव्ह प्रक्षेपण करतायत, सुंदर छायाचित्रण करतायत, ते आमचे ओमकार यांच्यासाठी आपण सुंदर छत्री उपलब्ध करून दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद देतोय हरी चोपडेकर. कारण कालच्या दिवशी आम्ही पहिले दुपारच्या सत्रात पूर्णतः कडक उन्हात त्यांनी छायाचित्रण केलं या स्पर्धेचं आणि आज सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसात चौथा सामना पाहायला मिळतोय. फलंदाज श्रीधन और शिरोडा क्रिकेट संघ प्रथमेश याही चेंडूवर मात्र बॅकफुटला जाऊन ऑनसाइडला मिड विकेट वरनं गौरव आरोंदेकर आलाय. चेंडूची परतीची फेक झाली ती गौरव आरोंदेकर कडनं आणि त्यानंतर मात्र एक धाव मिळाली जाते. प्रथमेशच्या खाती एक धाव, सांघिक धाव फलक एकेरी धावेनं परावर्तित झालाय. तो बिनबाद 9 धावा धावफलकावर. 77 धावांचं कडवं आव्हान या संघासमोर ठेवलंय ते न्यासपोर्ट केरवाडा क्रिकेट संघानं. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा आपण खेळ पाहतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि चौथा चेंडू घेऊन चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूला दिशा द्यायची होती परंतु चेंडू यष्टीरक्षकच्या हाती विसावतोय. उरलेले सोपस्कार यष्टीरक्षक पूर्ण करतोय आणि या चेंडूची गणना आमचे गुणलेखक राजेश हंसवाडकर यांच्या करवी निर्धावशी गणली जाते. स्पर्धेच्या दरम्यान श्रीराम नाळवेलकर हे या स्पर्धेचा आनंद लुटतायत. सर तुमचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. संकेत कुबल सज्ज होतोय. चेंडू हा मात्र यष्टीरक्षकाच्या हाती विसावतो. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्यात पसंत केलंय संकेत कुबलनं, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 नेत्रदीपक चौकार आले ते प्रथमेशच्या चेंडू फळीतला आणि त्यानंतर कमबॅक केले ते गोलंदाजा संकेत कुबलनं. टप्प्याचा चेंडू हुकचा फाटका टोलवायचा होता परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावतोय. शपल जास्तीत झाला आणि चेंडू जवळपास ऑफ स्टंपच्या बाजूने जातोय. चेंडूची गणना निर्धाव झाली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 77 धावांचा पाठलाग करत असताना श्रीधन और शिरोडा क्रिकेट संघ बिनबाद 9 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस बिनबाद 9 धावा. पहिल्या 2 चेंडूवर 2 नेत्रदीपक चौकार प्रथमेशच्या बॅटमधून निघाले आणि त्यानंतर मात्र सुंदर कमबॅक केलाय तो गोलंदाज संकेत कुबलनं. गोलंदाजीत बदल झालाय. गोलंदाज आमच्या स्क्रीनवर सज्ज होतोय तो गौरव आरोंदेकर. अनुभवी खेळाडू, सध्याच्या घडीला ज्यानं सुंदर क्रिकेट खेळतोय तो गौरव आरोंदेकर. आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडच्या समोरनं सज्ज, पंचांच्या उजव्या बाजूनं. चेंडूचा अलगद स्पर्श चेंडू फळीनं केला परंतु त्यानंतर मात्र डीप टर्नमॅनला चेंडू पोहोचलाय. शर्तीचे प्रयत्न झाले क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्याचे परंतु जोपर्यंत पंचांचा निर्णय अपेक्षित असेल तिथं पंच थोडा वेळ घेत आहेत आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय. तो सीमारेषेच्या पलीकडे चेंडू पोहोचत 4 धावा धावफलकावर. चौकारच्या मदतीने धावफलक 13 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर चौकार निघालाय गौरवच्या विरोधात. प्रथमेश फलंदाजीवर. सुंदर फटका, देखणा कव्हर ड्राईव्हचा फटका निघाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू पडल्यानंतर थोडासा थांबलाय आणि हितेश पेडणेकर जोपर्यंत चेंडूची परती करतोय एकेरी धावेचं महत्व जाणलंय आणि त्यानंतर मात्र 2 धावा या संघासाठी पूर्ण करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलंय ते लाईट व्यवस्था, त्याचबरोबर ज्यांनी जेवणाची सुंदर व्यवस्था आपल्या घरी केली आमच्यासाठी, त्याचबरोबर पंचांसाठी ते सन्माननीय नारायण परब साहेब हे या स्पर्धेचा आनंद लुटतायत. सर तुमचा मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. गौरव सज्ज झालाय. सांघिक धावफलक स्थिरावलाय तो 15 धावा धावफलकावर. बिनबाद 15 धावा.
टप्प्याचा चेंडू सुंदर असा बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला चेंडू टोलवला जातोय. सुंदर देखणा पटका हितेश पेडणेकर आलाय. शर्ते शेवटी मात्र अलगद सीमारेषेजवळ चेंडू थांबवलाय आणि परतीची फेक झाली हितेश पेडणेकर कडनं आणि अलगद मात्र आतापर्यंत 3 धावा या निघाल्या जातात प्रथमेश कडनं. या चेंडूवर 3 धावा आणि तिहेरी धावसंख्येत सांघिक धावफलक परावर्तित झालाय तो 18 धावा धावफलकावर. गोलंदाजी करणारा संघ अर्थातच नेहास्पोर्ट केरवाडा या संघासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी रोख रुपये 200 पुरस्कर्ते आहेत. बंटी गोवेकर हे या पारितोषिकाचे पुरस्कर्ते आहेत. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. ओके, वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे आणि गौरव आरंदेकर सज्ज होते. भरपूर क्रीडाप्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटतायत आणि गौरव सज्ज झालाय. यावेळी मात्र सुंदर रोटी पद्धतीचा चेंडू डीप धाव कॉर्नरच्या डोकीवरनं चेंडू फरार झालाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावासाठी. धावफलक षटकारनं पुढे परावर्तित झालाय तो 24 धावा धावफलकर 77 धावांचा पाठलाग. आणि जे क्रीडाप्रेमी या स्पर्धेचा आनंद लुटतायत कारण रस्ता हा मेन रोड आहे आणि रस्त्याच्याच बाजूला हे मैदान आणि जे क्रीडाप्रेमी आपली वाहनं अर्थातच 3 चाकी 4 चाकी वाहनं रस्त्याच्या बाजूला जे लावून या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांना विनंती असेल की मोठ्या गाडीला कुठच्याही प्रकारचा अडथळा होऊ नये अशी आपली गाडी पार्किंग करा. ओके ओके, बंटी गोवेकर म्हटलं तर संघाचा संघ मालक आहे. नेहास्पोर्ट संघ मालकाकडनं पारितोषिक आलेत प्रत्येक विकेटसाठी रोख रुपये 200 आणि तेही या क्रिकेट स्पर्धेचा घरबसले आनंद घेत आहेत युट्यूबवरनं आणि त्या स्पर्धेसाठी या सामन्यासाठी शुभेच्छा आल्या आहेत. हरी चोपडेकर आलाय. हरिकोट चोपडेकरनं या स्पर्धेत आतापर्यंत सलगचे 3 षटकार 1500 रुपयाचा मानकरी ठरलाय आणि पुरस्कर्ते हॉटेल आरवलीश्वर मसूरकर यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पुरस्कृत होत आहे आणि त्याचा मानकरी हरी चोपडेकर ठरतोय. गोलंदाजीत बदल झालाय. गोलंदाज हरी चोपडेकर पंचांच्या डाव्या बाजूनं. सुंदर चेंडू यावेळी मात्र यष्टीवरनं चेंडू आतमध्ये येतोय. चेंडू सॅब यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि पहिला वैला हादरा बसतोय तो श्रीधन ऑरियसचा शिरोडा क्रिकेट संघाला आणि पहिल्या वैला या केरकर साहेबांनी लावलेल्या बक्षिसाचा मानकरी ठरलोय. रोख रुपये 200 रुपये प्रत्येक विकेटसाठी आणि एक विकेट हा आतापर्यंत 200 रुपयाचा ठरतोय तो हरी चोपडेकर. हितेश पेडणेकर आलाय. परतीचे पेक हितेश पेडणेकर कडनं होते तोपर्यंत मात्र 1 धाव एकेरी धावेनं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय तो फलंदाज दर्शन कावळे आणि सांघिक धावफलक एकेरी धावेनं पुढे परावर्तित झालाय तो 25 धावा धावफलकावर. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 25 धावा धावफलकावर आणि हरी चोपडेकर गोलंदाजीच्या मार्गावर. कोलवर पद्धतीचा ओरफी यावेळी मात्र फुललेंचा चेंडू जवळपास फटका काहीसा अडचणीत आलाय. चेंडू मात्र वेगाने पॅडवर आदळलाय. त्यानंतर मात्र स्वतः फॉलोथ्रूमध्ये चेंडू थांबवतोय आणि धावफलकही काहीसा स्थिरावलाय तो 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
दर्शन कावळे नॉन स्ट्राईकवर यश तो पहिल्यापासून थोडासा साचपडत खेळतोय. अजूनही सूरगवसने एक षटकार जवळ निघालाय त्याच्या चेंडू फळीतनं. तो आल्या आला मात्र याही मोठ्या पटका टोलवणं अपेक्षित. मात्र शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजीवर झेल टिपलाय. अखेर क्षणी मात्र हरी चोपडेकर आतापर्यंत 400 रुपयाचा मानकरी ठरलाय. तो प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये. बंटी गोवेकर यांनी लावलेलं हे पारितोषिक हे मात्र पुरस्कृत झालंय ते हरी चोपडेकर साठी. क्रिकेट स्पर्धेत 1900 रुपयाचा मानकरी ठरलाय. स्पर्धेत सलगचे 3 षटकार 1500 रुपये, 2 विकेट 400 रुपये, अर्थातच 1900 रुपयाचा मानकरी ठरलाय या सामन्यादरम्यान. अभिषेक शिरोडकर नवीन फलंदाज मैदानावर पावलं टाकतोय. डाव्या हाताचा खेळाडू नॉन स्ट्रायकरला दर्शन कावळे 77 धावांचा पाठलाग आणि हरी चोपडेकरचा भेदक मारा. समोरच्या संघाला कर्दनका ठरणारी गोलंदाजी, जी गोलंदाजी अपेक्षित होती ती न्यासपोट किरवाडा क्रिकेट संघाला ती गोलंदाजी केली हरी चोपडेकरनं. पंचाच्या उजव्या बाजूनं डाव्या हाताचा फलंदाज अभिषेक शिरोडकरसाठी. फुलटॉसचा चेंडू यावेळी मात्र शपल जाल फटका टोलवलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलाय हितेश पेंडेकर. परतीची फेक झाली पेंडेकर. त्यानंतर मात्र एक धाव. एकेरी धावेनं स्वतःचं वैयक्तिक खातं खोलतोय आणि सांघिक धावफलक 26 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 26 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. प्रत्येक षटकारासाठी आणखीन पारितोषिक जाहीर झालंय. जयेश परबकडनं 500 रुपये हे पारितोषिक पुरस्कृत होत आहे. स्वतः संघ मालक यावेळी मात्र मोठा फटकाला दर्शनच्या चेंडू प्रयत्न. पवन थोडासा दिशा या ठिकाणी मात्र थांबलाय आणि त्यानंतर मात्र चेंडू पोहोचलाय तो सीमारेषेच्या पलीकडे 4 धावासाठी. आपल्या संघासाठी प्रोत्साहन देत आहेत कारण एका बाजूनं जयेश, दुसऱ्या बाजूनं बंटी गोवेकर. मैदानात सामना रंगलाय परंतु त्याही पेक्षा संघ बालकामध्ये चुरस आहे. प्रत्येकानं पारितोषिक लावलेत कारण एका बाजूनं विकेटसाठी 200 रुपये, समोरच्या संघाकडनं जयेशभाईंनी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये पुरस्कृत. धन्यवाद देतो दोन्ही संघ मालकांना. धावफलक स्थिरावलाय तो 30 धावा. धावफलकावर 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस प्रति षटकामागे 10 धावांची सरासरी ठेवत धावफलक 30 धावा. धावफलकावर 77 धावांचा पाठलाग आणि येणारी 3 षटकं अजून बाकी असेल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल. आमचा आवाज ऐकूया मिस्टर सर अशोक नाईक. धन्यवाद नाना. 18 चेंडूंचा खेळ बाकी. ऑप्शन परत चेंडू जाते तो स्लिपच्या दिशेने. एकेरी धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. 17 चेंडूंचा अजून खेळ उरलाय. संध्याकाळच्या सत्रात या 2 संघातील सामना जो संघ जिंकेल यानंतरचा सामना असेल तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाबरोबर आणि ज्या संघाला पराभव पत्करावा लागेल त्या संघाचा प्रवास मात्र या स्पर्धेतील थांबेल. ओव्हर पे चेंडू डीप लॉंग ऑनला बिरकावून दिलाय चेंडू. षटकार 6 धावांसाठी. जे संघ मालक सन्माननीय जयेश परब यांनी बक्षीस पुरस्कृत केलंय. आपल्या संघातील प्रत्येक फलंदाजासाठी षटकार मारणाऱ्या 500 रुपये. त्याच बाजूनं बंटी गोवेकर सन्माननीय यांनी गोलंदाज आपल्या संघासाठी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपये बक्षीस घोषित केलंय. क्रीडा रसिकांची गर्दी संध्याकाळच्या सत्रात. आमचे एक आणखी समालोचक मित्र श्री वेंगुर्लेकर, श्रीपाद वेंगुर्लेकर हेही सामन्याचा आनंद लुटतायत. श्री वेंगुर्लेकर आणि संघ मालक सन्माननीय बंटी गोवेकर. पारितोषिकात वाढ झाली. संघ मालक आणि संघ मालक बंटी गोवेकर यांनी गोलंदाज आपल्या संघातील प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये घोषित केलंय. मग आणि
आणि विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने केली तर संघ मालक सन्माननीय बंटी गोवेकर यांनी गोलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक केलंय. सन्माननीय संघ मालक जयेश परब यांनी फलंदाजाला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. म्हणजे दोन्ही संघ मालकात ही लढत मैदानात रंगली. बघूया सामना. 6 फुलटॉस चेंडू लॉंगॉनला, डीप लॉंगॉनला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, चेंडूची परती करतोय. एक धाव दोन्ही फलंदाजा दरम्यान पूर्ण होते. या एका धावेने धावफलक पोचलाय तो बरोबर 40 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 77 धावा, म्हणजे अजूनही करायच्या 37 धावा. या षटकानंतर उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी, आणि षटकार मारला तर अजून थोडं बक्षीस वाढ झाली. फलंदाजांना 1000 रुपये प्रत्येक षटकारासाठी. सन्माननीय संघ मालक जयेश परब यांच्याकडून थोडासा ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू. बाकीचं काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. धावफलक पोचलाय तो 40, अजूनही करायच्या 37 धावा. ₹1000 प्रत्येक षटकारासाठी संघ मालक सन्माननीय जयेश परब यांच्याकडून. तर दुसऱ्या बाजूने संघ मालक बंटी गोवेकर यांनी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आणि विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपये. आडव्या बॅटने खेळलेला फटका बघूया. पहिल्या धावेसाठी प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेसाठी होतोय काय? अतिशय चांगली फेकी आणि फलंदाज अडचणीत सापडलाय. दर्शन कावळे तंबूमध्ये परततोय. एकंदरीत बसतोय तो तिसरा हादरा. डीजे षटक समाप्त झालेत. धावफलक पोचलाय तो 41, अजूनही करायच्या आहेत त्या 12 चेंडू 36 धावा. एक धाव नव्हती ती धाव घ्यायचा प्रयत्न. दर्शन कावळे तंबूमध्ये परतलाय. कदाचित सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरतोय की काय बघूया, येणारा कालावधी सांगेल. 12 चेंडू अजूनही बाकी, 36 धावा. नवीन फलंदाज मैदानात गेलाय तो रितेश जाधव. खूप गोलंदाजीत बदल झालाय. हरी ज्याने आज लागोपाठ 3 षटकार टोलवले. 1500 रुपये बक्षिसाचा मानकरी ठरला. त्याबरोबर गोलंदाजीत आतापर्यंत 2 गडी बाद करतोय. म्हणजे हा सामना 1900 रुपयापर्यंत हरीसाठी आलाय. फुलटॉस चेंडू बॅटची कड घेतोय. चेंडू निर्धाव जातोय. 11 चेंडू उरलेत. 11 चेंडू 36 धावा. दर्शन कावळे ऐन मोक्याच्या क्षणी धावबाद झाला. बघूया मॅच मधला टर्निंग पॉइंट ठरू शकतो का. उरलेत 11 चेंडू 36 धावा असं समीकरण. स्ट्राईकला खेळतोय तो रितेश जाधव. पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू अपकटर. सन्माननीय सचिन प्रभुसाहेब याने विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या सामन्यासाठी घोषित केलंय. या सामन्यासाठी बक्षीस गोलंदाजीसाठी सन्माननीय सचिन प्रभू, विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं. गोलंदाज हरी चोपडेकर आपल्या बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट. पुढे सरसावत बॅटची कड घेतोय. यष्टिरक्षक झेल टिपतोय. सामन्यातील टर्निंग पॉइंट दर्शन कावळे धावबाद झाला तोपर्यंत सामना अतिशय चुरशीचा होता. त्याचं धावबाद होणं आणि त्यानंतर रितेश जाधवचं तंबूमध्ये परतणं. चौथा गडी हा तंबूमध्ये परततोय. डीजे बक्षिसात वाढ होते ती हरी चोपडेकर साठी. एकंदरीत राज म्हणेन मी आतापर्यंत टोटल एकंदरीत बक्षिसाचा मानकरी ठरतोय तो हरी. 2400 रुपयाचा. संघमालक सन्माननीय बंटी गोवेकर यांनी बक्षीस पुरस्कृत केले. तर दुसऱ्या बाजूने संघमालक जयेश परब. नवीन फलंदाज मैदानात जातोय आयुष. नवीन फलंदाज
गोलंदाज हरी राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या बॉलिंग मार्कवर. आडव्या बॅटनं एक फटका निघतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक एकेरी धाव. हे दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. बऱ्याच वेळानंतर धावफलक पुढे सरकतोय तो. 42 धावा 4 गडी बाद. या स्पर्धेसाठी दुपारच्या सत्रात अगदी बैठक व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था करतायत ते आमचे सन्माननीय नारायण परब. खूप खूप धन्यवाद. बॅटची कट घेतो. आणखी एक गडी तंबूमध्ये परततोय. म्हणजे हरीसाठी हा सामना खूप लकी ठरतोय. सन्माननीय दत्तमाऊली मैदान खासबाग खूप खूप धन्यवाद. सन्मान्य श्री गुरुनाथ गावडे, श्री दादा गावडे, श्री शेखर गावडे परिवार, तुमचं खूप खूप धन्यवाद. एक सुंदर असं मैदान या स्पर्धेसाठी तुम्ही उपलब्ध करून दिलं. श्री सिद्धेश उर्फ भाई परब मित्रमंडळ शिवसेना यांच्या वतीनं या स्पर्धेचं एक भव्य दिव्य असं आयोजन. उद्या या स्पर्धेचा 4था दिवस आणि उद्या 4 मातब्बर संघ या स्पर्धेत सहभागी झालेत. विराट स्ट्राईकला सज्ज होते. गोलंदाज हरी चोपडेकर. अल्टीपल्टीचा फटका आल्या आल्या विराटच्या बॅट मधून चेंडू जाता येतो कव्हरला, एक्स्ट्रा कव्हरला. एकेरी धावेनं विराट आल्या आपलं खातं उघडतोय. सांगत होता ती मैदानात 5व्या षटकाची. सामना थोडासा मात्र हातात थोडासा निसटलाय, परंतु पहिल्या सामन्यापेक्षा खूप चांगली कामगिरी या सामन्यात आपल्याला बघायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाही आणि धावा 6 चेंडूत 34 धावा. गोलंदाज ऋषी घाटवळ. आडव्या बॅटनं टोलवलेला फटका फक्त एकेरी धाव. 5 चेंडू 33 धावा. दर्शन काहोळे नक्की मी म्हणेन की ज्याने चूक केली त्याचं धावबाद होणं संघासाठी नक्कीच अडचणीत टाकणार, कारण जो मोठ्या फटक्यांसाठी प्रसिद्ध होता ऐन मोक्याच्या क्षणी धावबाद होऊन तंबूमध्ये परतला. सामना 5 चेंडू 33 धावा. चांगला चेंडू ऋषी घाटवळ. एक निर्धाव चेंडू. उरले शेवटच्या षटकातील 4 चेंडू. यानंतरचा आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल एक महत्वाची लढत. राजाराम वॉरियर्स तळवडे विरुद्ध या संघातील विजेता संघ. आणि सन्माननीय हरेश वराडकर यांनी बक्षीस पुरस्कृत केलंय विराज सारंगसाठी. षटकारासाठी 500 रुपये म्हणजे एकंदरीत 1000 रुपये बक्षिसाचा. परंतु विराजला बघूया स्ट्राईक मिळतोय काही नाही, कारण हीच आता थोडीशी शंका मनात जाणवते. टप्प्याचा चेंडू. एक सुंदर फटका मिड विकेटला. चेंडू बाउंड्रीलाईनच्या दिशेने जातोय म्हणजे संधी अजूनही आहे विराजसाठी. सन्माननीय हरेश वराडकर यांच्याकडून 500 रुपये. संघ मालक जयेश परब यांनी 500 रुपये. बघूया विराज काय करतो या चेंडूवर. पुढे सरसावलाय विराजच्या बॅट मधून फटका. मिसटाइम फटका आणि लॉंग ऑफला झेल टिपला जात विराज तंबू मध्ये परततोय. जयेश परब येतोय आणि जयेशच्या षटकारासाठी 1000 रुपये सन्माननीय अण्णा गावडे यांनी बक्षीस पुरस्कृत केलंय. गोपाळ भटाकडून 2000 रुपये जयेश परब. जर तुम्ही षटकार पहिल्या चेंडूवर मारलात तर. आणि या ठिकाणी
प्रथमेश शिरोडकर यांनी पण 2000 म्हणजे जयेश एकंदरीत 5000 रुपये षटकारासाठी. हरकत नाही, असलेली नसलेली ताकद वापरून या चेंडूला षटकार मारावा लागेल. 5000 रुपये पारितोषिक. आणि सामना संपल्यानंतर जी बक्षिसं घोषित झाली ती येऊन घेऊन चला. चांगला फटका कव्हरला. 5000 रुपये सेफ राहिलेत. परंतु जी बक्षिसं आम्ही घोषित केलीत मित्रांनो, खेळाडू ताबडतोब या. एक 5 मिनिटांचा छोटासा ब्रेक असेल, त्यानंतर आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळवला जाईल. परंतु त्या अगोदर तुमच्यासाठी जी बक्षिसं आम्ही घोषित केलीत ती या ठिकाणी या आणि घेऊन चला.